अपंगत्व हा शब्द ऐकला की आपल्या डोळ्यासमोर काय उभं राहतं? बहुतेकदा एखादी व्यक्ती. पण खरं सांगायचं तर ही गोष्ट तितकी साधी आणि सोपी नाहीये. आज आपण अपंगत्वाची व्याख्याच नव्याने समजून घेऊया आणि त्यामागचे खरे अडथळे कोणते आहेत ते ओळखूया. चला तर मग सुरुवात करूया एका अगदी बेसिक प्रश्नापासून. अपंगत्व म्हणजे नेमकं काय? वरवर पाहिलं तर याचं उत्तर खूपच सोपं वाटतं, नाही का? पण गंमत अशी आहे की याचं उत्तर आपल्याला वाटतं ना, त्यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. खरं तर अनेकदा आपण या शब्दाचा अर्थ खूपच मर्यादित करून टाकतो. चला तर आज हाच गैरसमज आपण दूर करूया. चला आता अपंगत्वाची एक नवीन आणि जास्त व्यापक अशी व्याख्या पाहूया, जी आपला याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. जागतिक आरोग्य संघटनेने म्हणजे WHO ने एक व्याख्या दिली आहे आणि ती ऐकली ना की अपंगत्वाकडे बघण्याचा आपल्या दृष्टिकोनच बदलून जातो. त्यांच्या मते अपंगत्व हे फक्त एखाद्या व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक स्थितीपुरतं मर्यादित नाहीये, तर ते त्या व्यक्तीमध्ये आणि तिला आजूबाजूला असलेल्या सामाजिक अडथळ्यांच्या आंतरक्रियेतून म्हणजे इंटरॅक्शनमधून निर्माण होतं. आणि हा खूप खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. चला ही व्याख्या जरा सोपी करून समजून घेऊ. याचे 3 महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिला आहे अक्षमता. ही झाली व्यक्तीच्या शरीरातली किंवा मनातली एक स्थिती. पण खरा गेम चेंजर आहे दुसरा टप्पा, अडथळे. आणि हे अडथळे त्या व्यक्तीमध्ये नाही आहेत, तर ते समाजात आहेत. आणि जेव्हा ही अक्षमता या सामाजिक अडथळ्यांना धडकते, तेव्हा तयार होतो तिसरा टप्पा, म्हणजेच मर्यादा. तर मग सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय? तो हा की अपंगत्व ही फक्त एक मेडिकल प्रॉब्लेम नाहीये, अजिबात नाही. ही एक सामाजिक आणि पर्यावरणीय समस्या आहे. याचाच अर्थ खरी समस्या व्यक्तीमध्ये नसून आपल्या समाजाच्या रचनेत आणि आपल्या दृष्टिकोनात आहे. बरं, ही जी व्यापक व्याख्या आहे ती आणखी चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अपंगत्वाची मूळ कारणं काय असू शकतात यावर एक नजर टाकूया. पहिलं कारण आहे जन्मजात. म्हणजे काही अपंगत्व हे जन्मापासूनच सोबत असतात. जसं की काही अनुवंशिक दोष असतील किंवा गर्भधारणेदरम्यान काही औषधांचे साईड इफेक्ट्स झाले असतील किंवा मग अपुरं पोषण मिळालं असेल. या सगळ्यामुळे हे होऊ शकतं. दुसरं कारण म्हणजे आजार. अनेकदा गंभीर आजारपण सुद्धा अपंगत्वाला कारणीभूत ठरू शकतं. मग ते पोलिओ किंवा TB सारखे शारीरिक आजार असोत किंवा स्किझोफ्रेनियासारखे गंभीर मानसिक आजार असोत, हे व्यक्तीच्या कार्यक्षमतेवर खूप खोलवर परिणाम करतात. तिसरं कारण आहे अपघात. आणि हे तर एक खूप मोठं कारण आहे. रस्त्यावरचे अपघात, कंपन्यांमधले अपघात किंवा आगीच्या घटना यांमध्ये अनेकदा लोक आपले अवयव किंवा दृष्टी गमावतात आणि मग त्यांना कायमचं अपंगत्व येतं. आणि आता बघा, आपण परत आपल्या मूळ व्याख्येकडे येतोय. चौथं कारण आहे पर्यावरणीय. म्हणजे काही कारणं थेट आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीशी जोडलेली असतात. जसं की चांगल्या आरोग्य सुविधा नसणं, कुपोषण, अस्वच्छता यांसारख्या सामाजिक परिस्थितीमुळे सुद्धा दिव्यांगत्व येऊ शकतं. उदाहरणार्थ, गरिबीमुळे अनेक मुलांची वाढ खुंटते. आणि 5वं कारण मानसिक सामाजिक घटक. हे पण खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे युद्ध, हिंसा, व्यसनाधीनता किंवा अगदी सततचा ताण, ह्या गोष्टींमुळे जो गंभीर मानसिक आघात बसतो तो सुद्धा अपंगत्वाचंच एक रूप आहे. ही सगळी कारणं बघितल्यावर एक खूप मोठा प्रश्न उभा राहतो की खरा अडथळा आहे कुठे, त्या व्यक्तीमध्ये की आपल्या समाजामध्ये? तर या प्रश्नाकडे बघण्याचे ना 2 वेगवेगळे दृष्टिकोन आहेत. एक आहे जुना वैद्यकीय दृष्टिकोन. तो काय म्हणतो की समस्या ही त्या व्यक्तीची आहे, तिची वैयक्तिक समस्या आहे. पण आत्ता जो नवीन आधुनिक सामाजिक दृष्टिकोन आहे आणि जो जास्त स्वीकारला जातोय, तो काहीतरी वेगळंच सांगतो. तो म्हणतो खरी समस्या समाजाने उभे केलेल्या अडथळ्यांमध्ये आहे. हेच अडथळे त्या व्यक्तीला समाजात पूर्णपणे सहभागी होण्यापासून रोखतात. आणि हा विचारांमधला एक खूप खूप मोठा बदल आहे. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपली जबाबदारी काय आहे? तर मग खरं अपंगत्व म्हणजे काय? ते फक्त शारीरिक मर्यादेपुरतं नाहीये. खरा अडथळा आहे समाजात असलेला कलंक, आजूबाजूला असलेले भौतिक अडथळे आणि मिळणाऱ्या पाठिंब्याचा अभाव. ही नवी समजच आपल्याला काहीतरी कृती करायला प्रेरणा देऊ शकते. मग आपली जबाबदारी काय बनते? तर आपण प्रतिबंधावर काम करू शकतो, पुनर्वसन आणि समुपदेशनावर भर देऊ शकतो. पण या सगळ्यापेक्षा महत्त्वाचं आहे लोकांमध्ये जनजागृती करणं आणि दिव्यांग व्यक्तींना समाजात समान संधी मिळेल याची खात्री करणं. हे खूप गरजेचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न जो प्रत्येकाने स्वतःला विचारायला हवा. एक समाज म्हणून आपण आपल्या वागण्या बोलण्यातून आणि विचारांमधून अडथळे निर्माण करतोय
की ते दूर करायचा प्रयत्न करतोय यावर विचार करणं खरंच खूप गरजेचं आहे.